तर मित्रांनो, आजचा विषय असा आहे का आपले एस-टी म्हणजे एन-सी-एम-सी कार्ड लागू केलं आहे. ते एन-सी-एम-सी कार्डचं व आता सगळ्यांना माहिती पडलं आहे का हे कार्ड जोपर्यंत 80% लोकांना लागू होत नाही, म्हणजे 80% लोकांच्या नोंदण्या ह्या कार्डला अधिकृतरित्या होत नाही, तोपर्यंत ते कंपल्सरी करता येणार नाही. तर मित्रांनो, याचं तर आपल्याला माहिती पडलं की हे 80% होईल, तेव्हा आपल्याला हे कार्ड अनिवार्य होईल. पण आता तुम्हाला हे माहिती आहे का? का एस-टीमध्ये आतापर्यंत नोंदण्या किती झाल्या आहे? किती लोकांच्या नोंदण्या अधिकृतपणे एस-टीला भेटलेल्या आहे, की एवढ्या लोकांनी आता नोंदणी केली आहे? तर तेच आपण ह्याच व्हिडिओमध्ये तेच तुम्हाला सांगणार आहे, की आतापर्यंत प्रवाशाकडून हे एन-सी-एम-सी कार्डला किती प्रतिसाद भेटला आहे. तर हेच माहिती आपण ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला देणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सागर वाघ. मी मलकापूरला चालक तथा वाहक म्हणून कार्यरत आहे. आणि आता जे माहिती मी तुम्हाला देणार आहे, हे मी आमच्या डेटानुसारच देणार आहे का एस-टीमध्ये आतापर्यंत किती नोंदण्या झाल्या आहेत. तर मित्रांनो, प्रवाशांनी आता हे एन-सी-एम-सी कार्डला मस्त बऱ्यापैकी प्रतिसाद भेटत आहे. आता पूर्ण महाराष्ट्राभरून कालपर्यंत जवळजवळ 1.5 ते 1,20,000 अशी काहीतरी नोंदण्या आतापर्यंत आल्या होत्या. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातली जी जनता आहे ती एन-सी-एम-सी कार्डला चांगला प्रतिसाद देत आहे. तर मित्रांनो, आताचा हा आकडा बघता पुढच्या काहीच दिवसामध्ये जवळजवळ असं वाटतं की हे 80% जे गव्हर्नमेंटने आता आपल्याला महाराष्ट्र शासनाने आपल्याला दिले आहे नियम, अट दिली आहे की 80% जोपर्यंत सगळ्यांकडे हे एन-सी-एम-सी कार्ड येत नाही तोपर्यंत आपण याला अनिवार्य म्हणजे कंपल्सरी करणार नाही. तर मित्रांनो, 80% व्हायला मला असं वाटतं की जास्तीत जास्त 1 ते 1.5 महिना लागणार आहे. कारण की आता जी परिस्थिती पाहता प्रत्येक डेपोमध्ये प्रत्येक जिथं आपण त्याला अधिकृत एजंट करून दिलाय तिथं किंवा एखाद्या ऑनलाईन ठिकाणी बरेचशा ठिकाणी हे एन-सी-एम-सी कार्डची नोंदणी एकदम जोराशोरात चालू आहे. तर हे 80% व्हायला मला असं वाटतं की जास्तीत जास्त 1 ते 1.5 महिन्याचा टाईम आहे. त्याच्यानंतर 1-1.5 महिन्यानंतर हे अनिवार्य करण्यात येईल अशी मला खात्रीच आहे. म्हणजे की असं 100% होणार आहे. कारण की नोंदणी एवढ्या स्पीडनं चालू आहे, एवढ्या स्पीडली चालू आहे की आताची जे तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघून या, तुम्हाला नोंदणीसाठी काही लोक तिथे थांबलेले दिसणारच असतील प्रत्येक ठिकाणी. आणि आता एजंट बऱ्याच ठिकाणी आपण नेमून दिलेले आहे. तर मित्रांनो, काही लोकांचं असं म्हणणं आहे का बा एन-सी-एम-सी कार्ड हे नेमकं काढतं कुठं काढलं जाऊ राहिलं, काही माहिती आहे का याची? तर काही लोकांना याची पण माहिती नाही अजून का हे एन-सी-एम-सी कार्ड कुठं भेटणार आहे. तर मित्रांनो, एन-सी-एम-सी कार्ड हे तुमच्या जवळच्या डेपोमध्ये भेटणार आहे किंवा तुम्ही ज्या ठिकाणी राहता, तुम्ही ज्या जिल्ह्यात ठिकाणी राहता किंवा तुम्ही एखाद्या तालुक्या ठिकाणी राहतात किंवा तुम्ही छोट्याशा खेड्या गावामध्ये राहतात, तर तुमच्या जवळपास कुठेतरी एस-टीने आपल्या जे एम-एस-आर-टी-सी आहे हिने आपले एजंट नेमून दिलेले आहेत. ते तुम्हाला स्वतः बघावं लागणार आहे की हे एजंट नेमकं यांनी कुठेतरी एक त्यांनी शॉप तयार केलेलं आहे, ते कुठेतरी जाऊन बसत आहे. कोणाचं बसस्टँड शेजारी आहे, कोणाचं बसस्टँडच्या थोडंसं लांब आहे आणि काही ठिकाणी आपल्या प्रॉपर डेपोमध्ये पण आहे. आता याची ऑनलाईन नोंदणीचा पण प्रोग्राम चालू आहे, पण अजून ते ऑनलाईन नोंदणीचं झालेलं नाही आहे. ऑनलाईन तुम्ही याला नोंदणी करू शकत नाही आहे सध्या. तुम्हाला हे डेपोमध्ये जाऊनच हे काढावं लागणार आहे किंवा जो अधिकृत एजंट आपण एस-टीने नेमून दिलेला आहे, एस-टीने आपल्यासाठी एक अधिकृत एजंट नेमून दिलेला आहे, ते एजंटकडून तुम्ही जाऊन काढू शकतात. तर याच्यासाठी डॉक्युमेंट लागतात. आपलं आधार कार्ड आपलं हे जे सुविधा म्हणजे जे 75 वर्षाचे लोक आहे यांच्यासाठी आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक नसला तरी चालेल. फक्त एक OTP साठी आधार नंबर आपला तिथं पाहिजे. तर तुम्ही फक्त एक मोबाईल सोबत घेऊन जायचा असतो आणि एक आधार कार्ड, म्हणजे त्या आधार कार्डवरून ते तुम्हाला OTP फक्त मोबाईलवर येतो. तो OTP तुम्हाला त्यांना सांगावा लागतो, तेव्हा तुमचं व्हेरिफिकेशन कंप्लीट होते. तर मित्रांनो, आता तुम्हाला असं वाटत असेल की आता हे प्रोसेस खूप हार्ड आहे. तर हार्ड नाही आहे, एकदम कॉमन प्रोसेस आहे. तुम्ही फक्त आता इथून काय करायचं, सरळ डेपोमध्ये जायचं. डेपोमध्ये कोणाला तरी भेटायचं, नाही भेटलं तर अधिकृत एजंट कुठे एवढा याचा तपास घ्यायचा. तुम्हाला 100% तिकडे अधिकृत एजंट तुमच्या भागामध्ये भेटेलच आणि हे कार्ड तुम्हाला तिथून भेटेल. तर मित्रांनो, याची प्रोसेस खूप सोपी आहे, काही चिंता नाही. आता लवकर आता 80% आपले जे परिवहन मंत्री आहे, परिवहन मंत्र्यांना सांगितलं होतं की जोपर्यंत ही 80% याची नोंदणी सफल होत नाही, तो म्हणजे पूर्णपणे होत नाही, तोपर्यंत आपण याला अनिवार्य करणार नाही. पण मित्रांनो, आता जे आपल्या महाराष्ट्रामधली जनता आहे हे खूप यांना प्रतिसाद देत आहे आणि लोकांची खूप जोराशोरात त्याचे एन-सी-एम-सी कार्ड करायला खूप गर्दी चालू आहे. तर शक्यतोवर तुम्ही पण लवकर तुमचे एन-सी-एम-सी कार्ड करून घ्या, जेणेकरून तुमची कुठलीही अडचण तुम्हाला पुढे उद्भवणार नाही
आणि तुम्हाला यांचा NCMC कार्डचा पूर्णपणे तुम्हाला फायदा घेता येईल. आता काही लोक असं म्हणताय की आम्हाला याची गरजच नाही, आम्ही काढणारच नाही. मित्रांनो, असं नाही. तुम्हाला ते जर का तुम्हाला STची कुठलीही सवलत घ्यायची आहे, कुठली पण सवलत तुम्हाला STची घ्यायची आहे, तर 100% हे तुम्हाला काढावं लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनी पण हे काढायचं आहे. महिलांसाठी खास हे काढायचं आहे. जे सिनियर सिटीजन आहे, म्हणजे जे 1 रुपयाही न देता STने प्रवास करता, त्यांना पण हे 100% काढायचंच आहे. आणि जास्तच संख्या समजा आता जे STचे जे NCMC कार्ड जे 1 ते 1.5 लाख नोंदणी झाली आहे, याच्यामध्ये 50% महिला आणि 50% सिनियर सिटीजन आहे आणि बाकीचे थोडे आहे. तर मित्रांनो, हे सगळ्यांनी हे कार्ड आपल्याला काढायचं आहे. तुम्ही कुठली पण सुविधा घेत असले, कुठली पण तुम्ही आपलं सवलत घेत असले, तर तुम्हाला हे काढणं फार जरुरी आहे. तर मित्रांनो, आपल्या घरामध्ये कोणी सवलतधारी असेल, आपलं दिव्यांगवाले, सिनियर सिटीजन, महिला किंवा आणखी कोणते तरी व्यतिरिक्त जर का आपण STची कोणती सवलत घेत असतील, तर कृपया आपण लवकरात लवकर आपली NCMC कार्ड काढून घ्या. कारण की ह्या येत्या काहीच दिवसामध्ये आपल्याला NCMC कार्ड अनिवार्य होणार आहे. घाबरू नका, गोंधळ करू नका, शांततेत काढा, पण काढा, लवकर काढा. म्हणजे जेणेकरून हे आता असं म्हणलं, सगळे जसं सांगितलं की 80%, तर 80% व्हायला जास्त वेळ लागणार नाही आहे. कारण की आता जे पब्लिकचे आपले प्रतिसाद भेटतोय तो खूप डेंजर आहे. आता तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन बघा, रांगाच्या रांगा लागून ठेवल्या. आपण सांगतोय सगळ्यांना की तुम्ही शांततेत काढा, गडबड करू नका, पण लोक सध्या त्याकडे फार फोकस आहे. जे प्रवासी आहे आपले बसचे, खास करून आपले जे 75 वर्षाचे वयोवृद्ध आहेत, महिला आहेत, काही दुसऱ्या आपल्या सिनियर सिटीजन आहे, ज्यांचं आपण 50% कंजेक्शन देतो, असे बरेचसे लोक आहे. त्यांची धावपळ तिथं चालूच आहे आणि ही 80% लोक व्हायला जास्त वेळ लागणार नाही माझ्या हिशोबाने तरी. म्हणून आपण पण लवकरात लवकर आपली सवलत बंद होऊ नको, म्हणून तुम्ही लवकर तुमचं कार्ड काढून घ्या. तर मित्रांनो, माझ्या व्हिडिओमध्ये एवढीच तुम्हाला माहिती द्यायची होती. तुम्हाला माझी माहिती कशी वाटली मला नक्की सांगा. तुम्हाला आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि भविष्यात तुम्हाला जर का आणखी STबद्दल काही नवीन माहिती हवी असली, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी 100% तुम्हाला जे आहे ती खरीखुरी माहिती मी तुम्हाला माझ्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला देत राहील. तर आशा करतो मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.